पूर्णगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी खर्च केला तब्बल 3.5 कोटींचा निधी। प्रत्यक्षात काम झाले निकृष्ट दर्जाचे। हेमंत अभ्यंकर, संतोष तोडणकर व अजय भिडे यांनी मिळवली माहितीच्या अधिकारातून माहिती। संबंधित कामाची राज्यस्तरीय चौकशी सुरू करावी अशी होत आहे मागणी। रत्नागिरीतील पूर्णगड किल्ला ढासळल्यानंतर पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 4 कोटी रुपयांची निविदा काढली। त्यानंतर या किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली। आतापर्यंत या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 3.5 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला। मात्र किल्ल्याच्या दुरुस्तीचे जे काही काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे। निकृष्ट दर्जाचा चुना, सिमेंट आदींचा वापर यामुळे नव्याने केलेली काही बांधकाम ढासळून येत आहेत। किल्ला पूर्वी ज्याप्रमाणे होता त्याच धर्तीवर नवीन किल्ला उभारणी व्हावी या हेतूने हे काम होणे गरजेचे होते। प्रत्यक्षात किल्ल्यावर चिरेबंदी बांधकाम होत आहे। पूर्णगड किल्ल्याच्या नवीन निर्धारित केलेल्या कामामध्ये किल्ल्याच्या आतील व बाहेरील साफसफाई, स्मारकाच्या आतील भागाचा मलबा काढणे, किल्ल्यासाठी घातक असलेल्या वृक्षांची तोड करणे, जोत्यांवरील मलबा काढणे व साफसफाई, किल्ल्याचा पडलेला भाग पुन्हा पूर्वीप्रमाणे नवीन बांधणे, किल्ल्याच्या आतील पदपथ दुरुस्ती, दारू कोठारांची दुरुस्ती, दरवाजे बसवणे आदी कामांचा समावेश आहे। मात्र प्रत्यक्षात ही कामे निकृष्ट दर्जाची झालेली दिसून येत आहेत। या परिसरातील शिवप्रेमी व ग्रामस्थ हेमंत अभ्यंकर, संतोष तोडणकर व अजय भिडे यांची माहितीच्या अधिकारात माहिती काढली। त्या माहितीनुसार अंदाजपत्रकानुसार करण्यात येणारे काम आणि प्रत्यक्षात होत असलेले काम या खूप मोठा फरक जाणवत आहे। नवीन केलेले बांधकाम पूर्वेप्रमाणे नसून जांभाचिरांचा वापर केला जात आहे। दरवाजे सडत चालले आहेत। दरवाजाच्या कडा, कोंड्या निकृष्ट दर्जाच्या आहेत। सिमेंट व चुना यांचा कमी प्रमाणात वापर होतो। स्वच्छता केलेली नाही। विशेष म्हणजे शिवकालीन दगड दिसून येत नाही। तलावाची उंची आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवण्यात आली आहे। यामुळे येथे अपघात होण्याची भीती आहे। कामाच्या ठिकाणी शासकीय अभियंते उपस्थित नसतात, त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांवर शासकीय नियंत्रण नसते। त्यामुळे या सर्व कामाची तात्काळ राज्यस्तरीय चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हेमंत अभ्यंकर, संतोष तोडणकर व अजय भिडे यांनी केली आहे। मलबा निघेल। ही क्वालिटी आहे गडाच्या दरवाजाची, आपल्या दगडाची। म्हणजे हे आणखी किती वर्ष टिकणार आहे? बसू नको, त्याला पडे नाही पडले पडतात ना। बळजबरी केलेलं आहे हे, पहिलं नव्हतं असं। पहिलं नव्हतं, आणि जर होतं एवढं तर मग जे दगड कुठं आत ढकलून दे दगड। हे काय हे बघ, हे बघ, हे बघ वरचे दगड बघ। हा आता आहेच आहे 100% भरणी म्हणून ढकलून दिलेला आतमध्ये। हा ध्वजस्तंभ मिक्सिंगचं आहे। हे मिक्स करतं ना याच्यात, इतना मिक्स होता है इसमें, कितना मिक्स, एक घाने पे इतनी सी मटके डालती है। हाँ हे रती कुठची आहे? हे आपला ह्याचं आहे राहणार गावकडी। आम्ही RTI टाकला होता दिनांक 4/9/2020 ला। त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे माहिती मागितली होती, दाखवायचा माहिती मागितली होती ही पूर्ण। त्याच्यात त्या बोलल्या आहेत माहिती अधिकाराखाली अजूनपर्यंत ह्या किल्ल्याला 4,91,565,000 निधी मंजूर झालेला आहे। आजपर्यंत त्यांनी सांगितलं आहे 3,59,58,868 रुपये निधी खर्च झालेला आहे या किल्ल्यावरती। आजच्या तारखेला दिनांक 4/2 ला हा खर्च झालेला आहे। त्यामध्ये 12 कामं त्यांनी दिलेले आहे। किल्ल्यावरचा मलबा काढणे, किल्ल्याची डागडुगी करणे। तुम्ही आता फिरलात पूर्ण किल्ला, ह्याच्यावरती कुठेही एवढा खर्च झालेला नाही। आम्ही तुम्हाला आता चालू असताना दाखवलेलं आहे। ह्याच्यामध्ये कुठचंही सिमेंट नाही, त्याच्यामध्ये कुठचाही चुना नाही। तुम्ही आता बघितलेत की ती मिल्क पावडर वापरली आहे।
मिल्क पावडरच्या ह्याच्यात मिल्क पावडरच्या ह्याच्यामध्ये ते आता काम चालू आहे आणि इथे ठेकेदार नाही या साईडवरती, पुरातत्व विभागाचे इंजिनियर नाहीत आता कोणी, ते काम एवढं काम चालू असताना इथे सरकारी अधिकारी कोणीच फिरकत नाहीत आणि हा निधी एवढा मंजूर कुठे गेला ह्याची सखोल चौकशी व्हावी. निकृष्ट दर्जाचं म्हणताय, नेमकं निकृष्ट म्हणजे काय, नेमकं काय इथे परिस्थिती आहे, काय सांगाल? इथे परिस्थिती आता तुम्हाला आम्ही दाखवलीच आहे, तुमच्याकडे सर्व शूटिंग आहे त्याच्या. या आता तुम्ही आपल्या समोर बघितलं तर इथे ते बोलतात चुना आहे, इथे गव्हाचं पाणी आहे, तिथे ॲसिड ठेवलं आहे आणि एक लिक्विड ठेवलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये रेती टाकतात, चुन्यामध्ये खडी टाकतात आणि तोच फक्त लावला जातो आणि तो एवढा एकदम फालतू दर्जाचा आहे की तो हाताने फुटतोय तो. आणि जे चिरे लावले जातात ते अक्षरशः तुटलेले फुटलेले चिरे लावले जातात. बरोबर. नाही, चिऱ्याचं बांधकाम करायचं आहे का? हे चिऱ्याचं बांधकाम करायचं आहे. याचे पूर्वीचे अवशेष इथे गायब झालेले आहेत किल्ल्याचे पूर्ण. पूर्वीच्या मोठ्या मोठ्या दगड ते कुठे एकही दिसत नाही या किल्ल्यावरती. आपण आता एवढे फिरलो 1 तास 1-1.5 तास फिरतोय, पण 1-1.5 तासात आपल्याला कुठेही दिसत नाहीत. पूर्वीचे अवशेष पण कुठे दिसत नाहीत, महाराजांच्या काळातले आहेत. बुर्जाच्या खालच्या ज्या मोठ्या दगडी होत्या त्या ह्या कॉन्ट्रॅक्टरने फोडून त्या लेवलमध्ये केल्या आहेत. आता तुम्ही आपल्या पाठी पण बघू शकता, तिकडे पण त्याने तसंच केलं आहे. पूर्ण दगड तासून ते लेवलमध्ये केलेले आहेत आणि त्याच्यामुळे भविष्यात या किल्ल्याला अजून एक धोका वाढलेला आहे. तलावाची उभारणी होते, काय सांगाल याबद्दल? मगाशी मी हा विषय आपल्याला सांगायचा राहिला की ह्या संपूर्ण 3 कोटी जो काय खर्च दाखवला गेला, 3,60,00,000 रुपये, त्या ह्याच्यात ह्या तलावाचा कुठेही उल्लेख नाही. या तलावाची जी पूर्वीची उंची होती त्याच्यापेक्षा मोठी उंची करून जुन्या दगड, ह्याच्यातले जुने दगड जे तेही कुठे गायब झाले. तलावात पाण्याचा स्रोत आहे, पण ती जो भरणा म्हणजे आतमध्ये जो काय मलबा पडलेला आहे तो मलबा काढणं म्हणून त्यांनी त्या ह्याच्यात दिलेलं आहे की मलबा काढण्यासाठी आम्ही मलबा काढला. मग ह्याच्यातला मलबा का नाही काढला गेला? मग हे जे आता ह्या तलावाची जी उंची वाढवली आहे, त्या तलावात समजा उद्या एखादे ते जनावरं फिरत असतात, गुरं फिरत असतात, मुलं येत असतात, त्याच्यात जर कोणी पडून त्याचं जर काय बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? मग शासनाला हे दिसत नाही का की कॉन्ट्रॅक्टर आपल्या मनाप्रमाणे काम करतोय, मनाला येईल तसं करतोय? आता मी जिथे उभा आहे ही उंची वाढवलेली आहे. ह्याची मूळ तलावात जाण्याची पायरी इथून जवळजवळ 10 फूट खाली पायरी आहे. म्हणजे ह्याची उंची किती वाढवली आहे? म्हणजे आता जर तलावात आपल्याला जायचं असेल तर आपण जाऊ शकत नाही. इतके ह्या कॉन्ट्रॅक्टरला जे वाटेल मनाला त्याप्रमाणे, म्हणजे हे संवर्धन चाललंय का कॉन्ट्रॅक्टरला जसं वाटेल तसं कॉन्ट्रॅक्टर आपल्या मनाप्रमाणे काम करतोय? हाच एक मोठा प्रश्न आहे. ह्याच्यासाठी निधी कुठला खर्च केला त्या ह्याच्यात काही उल्लेख नाही. आम्ही जो तुम्हाला मगाशी RTI मिळालेल्या माहिती दाखवली त्या पत्रकात ह्याचा कुठेही उल्लेख नाही. मग हा खर्च झाला कुठून, हाही एक प्रश्न आहे. पण ह्याची पण चौकशी व्हावी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे लक्ष घालावं असं मला वाटतं. चौकशी म्हणून आता आपण चुन्याच्या बॅगा बघितल्या, तो चुना साधारण आपण जेव्हा घरी आणतो आणि आपण जेव्हा पाण्यात टाकला तर बुडबुडे येतात. आपण चुना हातात घेतला तर हात भाजल्यावर का गरम होतो. आम्ही ते चुन्याच्या बॅगातल्या आता चुना हातात घेऊन बघितला, आपण तुम्हाला दाखवलं की ते चुना पण अतिशय निकृष्ट दर्जाचा चुना आहे. काही दगड आत्ता आपण बघितलं तर हाताने जर आपण उकरलं तर दगडाखालचं जे घातलेलं त्यांनी जे तयार करून घातलेलं मटेरियल ते निघतंय. हे असं सहज काढता येत आहे. हा किल्ला जो आत्ता ह्यांनी जे वर उभं केलेलं आहे हे किती वर्ष टिकेल आणि या किल्ल्याचं किती संवर्धन होईल हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं आणि त्यासाठी शासन आम्हाला सहकार्य करेल. आम्ही त्यांच्याकडे मागणी करू असा एवढा आम्हाला विश्वास आहे. मी अजय भिडे, राहणार कुर्दे. या पूर्णगड किल्ल्याच्या संदर्भात आम्ही तिघांनी मिळून माहितीच्या आधारावर जी माहिती आम्ही मिळवली त्याच्यात त्यांनी जी 12 कामं पूर्ण केली त्याच्यात एकाचा उल्लेख असा आहे की किल्ल्याचा पडलेला भाग उतरवणे व पूर्वीप्रमाणे नवीन बांधकाम करणे. प्रत्यक्ष जेव्हा आम्ही बघायला आलो किंवा आपण आत्ता बघतोय तर त्या पूर्वीप्रमाणे बांधकाम तर दूर, आत्ता नवीन घरांसाठी ज्या पद्धतीने चिरा वापरला जातो तो चिरा वापरून त्याचं बांधकाम केलेलं आहे. पण मला एक तो असा प्रश्न आहे की हे जे काम ढासळलं, म्हणजे हे जे बुरुजाचे दगड ढासळलेले होते ते दगड इथे कुठे दिसत नाहीत. ते दगड चोरीला गेले का ह्या कॉन्ट्रॅक्टरनी ते खाली जे पर्यटकांसाठी जी गॅलरी केलेली आहे त्या गॅलरीत भरणी म्हणून ते त्याच्यात भरून टाकले. दुसरा मुद्दा याच्यात असा आहे की ह्याच्यातला मलबा काढणे. असा हा 36 गुंठ्याचा किल्ला आहे. 36 गुंठ्यावर किल्ला आहे. या किल्ल्याचा एरिया 36 गुंठ्याचा आहे. असा काय मलबा ह्याच्यात होता की जो त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला गेला?
आणि समजा जर तो होता मलबा तर तो मलबा काय केला गेला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की आजूबाजूला जंगल भरपूर होतं, मग ते जंगल तोड केली तर त्याच्यातील लाकडं, त्या लाकडाची काय विल्हेवाट लावली गेली, त्याच्यातून काही अर्थार्जन झालं का, त्याच्यातून आलेला निधी तो कुठे खर्च केला गेला. आणि 4,91,00,000 3,59,58,868 रुपये हे दिनांक 4 तारखेपर्यंत 4/9 खर्च करून झालेले आहेत. आणि पुरातत्व विभागाने ह्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं पेमेंट केलेलं आहे. ह्या 12 कामांमध्ये दारू कोठार जे एक उल्लेख आहे, तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही शूटिंग पण केलं की दारू कोठारावरती आतल्या बाजूनी पत्रे घालून त्याच्यावर कवलं. शिवाजी महाराजांच्या काळातलं दारू कोठार आहे ते, त्याला अगदी तेवढं त्याचं तसं जरी करता नाही आलं तर त्याच्यात काहीतरी साधारण त्याला आकार द्यायला हवा होता. त्याच्याही बांधकाम करतं, त्याच्यावरचे जे दगड कोसळलेले होते ते दगड तिथे नाहीत, त्याच्यावर नवीन चेहरे बांधून नवीन चेहऱ्यांचं बांधकाम करून ते कोठार आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मगाशी ह्यांनी उल्लेख केला अभ्यंकरांनी आणि संतोषनी की त्या दरवाजाच्या कड्या ते 8 mm सेंटरिंगच्या कड्या त्या वाकवून बनवलेल्या होत्या. आणि जेव्हा आमच्याकडे त्या कॉन्ट्रॅक्टरने विचारणा केली, जेव्हा आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी आत्ता ती बदलून आजच्या ठिकाणी मला वाटतं ते 10 mm किंवा 15 mm असतील, 12 mm असतील. त्याच पद्धतीच्या कड्या पुन्हा त्यांनी त्याच्यात लावलेल्या आहेत. दरवाजाला वापरलेलं लाकूड जेव्हा आत्ता आपण मगाशी बघितलं की त्याला आत्ताच कीड लागून पोकळ झालेलं आहे. हे नवीन बांधकामात एवढ्या निधी खर्च करून जर अशा पद्धतीचं काम असेल तर मग हा निधी नक्की कुठे खर्च झाला किंवा कुणाच्या घशात गेला, हा एक मोठा प्रश्न आहे आम्हाला. दुसरी सगळ्यात अतिशय एक वाईट गोष्ट मला थोडीशी नमूद करायची आहे की आम्ही हे जेव्हा पुरातत्व विभागाकडे याची माहिती मागण्यासाठी जेव्हा RTI घेऊन गेलो, आम्ही वाणे साहेब म्हणून तिथे होते, त्यांच्याकडे आम्ही RTIचे अर्ज दिले. अर्ज देऊन आम्ही बाहेर पडल्यापासून 15व्या मिनिटाला कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फोन करतो की तुम्ही हे जे काय RTI टाकले जातात ते तुम्ही त्याचे मागे घ्यावेत, मी तुमच्याशी बसून बोलायला तयार आहे. त्याला माझा प्रश्न होता की तुला माझा नंबर आत्ता लगेच दिला कोणी. तेव्हा तो जेव्हा प्रत्यक्ष आम्हाला भेटला तेव्हा त्यांनी आम्हाला ते दाखवलं की त्या वाणीसाहेबांनी मला तुम्ही पाठवलेल्या RTIचे लगेच फोटो काढून पाठवले. म्हणजे RTI हा काय त्याच्या काय गोपनीयता म्हणून त्याची काय आहे की नाही, त्याला काय किंमत आहे की नाही. म्हणजे माझं तर स्पष्ट आरोप आहे की पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टर यांची ही मिलीभगत आहे. यांनी ह्या संपूर्ण किल्ल्याच्या 3-4 कोटी रुपयातले हे 1 कोटीचं पण काम दिसत नाही आहे. म्हणजे तुम्ही आता स्वतः प्रत्यक्ष बघितलेत, फिरलात आमच्यावर 1.5 तास, आणि तुमचं आणि माझं म्हणणं काय याच्यात काय मोठी फार तफावत नाही की 1 कोटी पण खर्च झालेला नाही. मग बाकीचे हे सगळे 3 कोटी रुपये, 2.5 कोटी रुपये हे कोणाच्या घशात घातले गेले, हा एक प्रश्न आहे. आणि तर तुम्ही पूर्णगड किल्ल्याच्या जी दुरुस्तीचं जे काम काढलेलं आहे त्याची माहितीच्या अधिकारात तुम्ही माहिती मागवलेली आहे. प्रत्यक्ष असलेलं काम आणि माहितीच्या अधिकारातली माहिती तुम्हाला काय तफावत जाणवते, काय सांगाल? नमस्कार, मी हेमंत अशोक अभ्यंकर, राहणार कुर्दे जवळच आहे. तो आम्हाला ह्याच्या किल्ल्याची माहिती आम्हाला जेव्हा समजलं असं किल्ल्याचं संवर्धन चालू आहे, त्याला 4 कोटी निधी 5 कोटी निधी मंजूर झाला, तर त्यासाठी मग किल्ला साधारण कसा बांधला गेलेला आहे त्याच्यासाठी आम्ही इथे बघायला आलो होतो. तो बघितल्यानंतर आम्हाला असं दिसलं की बुरुज काय काय जे ढासळलेले आहेत त्याचं जे बांधकाम झालेलं आहे ते नवीन दगडात झालेलं आहे. जेव्हा आम्ही RTIमधनं माहिती घेतली तेव्हा असं कळलं की ते जो पूर्वीचा दगड होता त्यानुसार त्याचं बांधकाम करायचं होतं, पण ते कुठे आढळलं नाही. तटबंदीला जे बाहेरून पर्यटक फिरण्यासाठी म्हणून जो कॉन्ट्रॅक्ट हे काम केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा 2-2 इंग्रजांच्या भेगा गेल्या होत्या. त्याच्यानंतर त्या कड्या ज्या बसवल्या होत्या त्याने महादरवाजाला, दोन्ही दक्षिणेला आणि उत्तरेला दोन्ही दरवाजांना, त्या सेंटरिंगच्या कड्या होत्या टोटल साड्यांच्या दोन्ही ठिकाणी, त्याही दरवाजाला, दक्षिण दरवाजाला आणि उत्तर दरवाजाला. त्याच्यानंतर बाकीचं जे आता आपण बघितलेलं आहे स्वतः चुन्या पिण्याचं आपण हे बघितलेलं आहे निकृष्ट दर्जाचं अक्षरशः. म्हणजे जे तुम्ही 3 कोटी 4 कोटी 3.5 कोटी 3,60,00,000 रुपये जे तुम्ही कामकाजावर खर्च केलेले आहेत तर ते तेवढं समाधान त्या 3,60,00,000 तेवढं मिळत नाही जेवढं मिळायला पाहिजे होतं. आता राहायला फक्त 1-1.5 कोटी रुपये राहिलेले आहे, त्या काम अजून त्यांचं अपूर्ण आहे असं ते म्हणतात. पण आता त्याच्यामध्ये ज्या मानानं 3,60,00,000 काम केलेलं आहे त्या मानानं ते 1,20,00,000 काम होऊ शकतं, परंतु ते पूर्ण समाधानकारक असेल असं ह्या परिस्थितीतून वाटत नाही. तेव्हा ह्याची पूर्णतः सखोल चौकशी करण्यात यावी की जेणेकरून हा आमचा महाराष्ट्राचा वारसा म्हणून हा लाभलेला किल्ला आहे आमच्या गावाला बाजूला आमच्या, तर त्याची आता परत दुरावस्थेत जाऊ नये, त्याचं डागडुजी व्यवस्थित हवी, ज्यासाठी म्हणून शासनाने त्याच्यावर एवढा निधी खर्च केलेला आहे. तर त्या पद्धतीने त्याचं कामकाज व्हावं आणि येणारे पर्यटकही वाढावेत
आणि त्याच्यातून उद्योगधंदे वाढतील. तर पण ते हे असं नीट कामकाज जर केलं नसेल तर त्याच्यामुळे उगाचाच निधी हा फुकट गेल्यासारखा होतो. त्याचं सखोल चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. बरोबर. फक्त आणि मध्ये दगडी मारल्यातून त्याला हे केलं, हां सिमेंट कॉन्क्रीट केलं. जे ह्याच्यात चुना वापरायचं आहे ना, ह्याच्यात चुना कुठे आहे? चुना कुठे आहे? चुना असेल तर एवढं येईल का इथे? येऊ शकतं का असं? आता साधे चावीने येते. चुना असेल तर येऊ शकते का?